बँकेतल्या खातेधारकासाठी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर ते अपडेट कोणते याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। बँकेतील खातेधारकासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, तुम्ही या गोष्टीचं नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला तुमचं जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट बंद पडू शकतं। त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, त्यासाठी अटी आणि नियम काय आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्व खातेधारकांनी बँक कोणतीही असो, तर तुमच्या बँकेमध्ये कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला काही अटी आणि नियम आपल्या भारत सरकारकडून घालून देण्यात आलेले आहेत। त्यासाठी तुम्हाला आता कोणकोणत्या नियमाचं पालन करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नुकतेच अटी आणि नियम तुम्हाला केलेले आहेत। ते अटी आणि नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहेत, ज्याचे तुम्ही पालन करणं बंधनकारक करणार आहे। मित्रांनो, 2025 मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वात मोठे बदल करण्यात आले। यामध्ये 10 धक्कादायक सूचना बँकेच्या खातेधारकांना लागू करण्यात आलेले आहेत। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे तुमच्या खात्यामध्ये फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार आहे। नेमकी किती रक्कम ठेवता येणार आहे, काय करणार आहे, जास्त रक्कम ठेवली तर तुम्हाला कोणते नियम लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्हाला दंड सुद्धा बसू शकतो। त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जास्त रक्कम ठेवण्यासाठी लागणार आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। याचे आदेश जे बँकेचे अध्यक्ष आहेत संजय मल्होत्रा यांनी स्वतः काढलेले आहेत, जे आरबीआयचे गव्हर्नर बनलेले आहेत। आता त्यांनी घोषित अटी आणि नियम करण्यात आले आहेत। याच्यात अटी आणि नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या देशातील कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल, यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, नंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल, नंतर इंडिया पोस्ट बँक असेल, नंतर एचडीएफसी बँक असेल, नंतर आयसीआयसीआय बँक असेल, नंतर बँक ऑफ बडोदा असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं खोलून ठेवलं असेल तर तुम्हाला अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे। तर तुम्ही अटी आणि नियमाचं पालन नाही केलं तर तुमचं बँक खातं बंद पडू शकतं। त्यामुळे तुम्हाला बॅलन्स किती ठेवावं लागणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर जे महाराष्ट्राचे बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 10 धक्कादायक कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत। आता बघा कोणकोणते नियम लागू केलेले आहेत। बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठे आता बदल घडवून आणले आहेत। जे बँकांमध्ये वेगवेगळे बॅलन्स ठेवतात, अनेक भ्रष्टाचार सुद्धा होतात। त्यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसवण्यासाठी वेगवेगळ्या अटी आणि नियम करण्यात आलेले आहेत। आणि ते कोणकोणते अटी आणि नियम आहेत ज्यामध्ये बँकाची फसवणूक होते त्यापासून खातेधारकाची आता सुटका होणार आहे। जे अनेक खातेधारकाच्या बँक अकाउंट मधून पैसे सुद्धा पळवले जात होते, त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये कोणकोणते अटी आणि नियम आहेत त्यामध्ये तुम्ही अटी आणि नियमाचं पालन केलं तर तुमची जी बँकेतली जी रक्कम आहे ते सुद्धा तुमची सुरक्षित राहू शकते। यामध्ये आता एका नागरिकाला जास्तीत जास्त किती रुपये तुमच्या बँकेमध्ये ठेवण्यात येणार आहे, नंतर तुम्हाला किती खातं कसं उघडता येणार आहे, तुमच्या बँकेमध्ये जास्तीत जास्त किती रक्कम इथून पुढे ठेवता येणार आहे, एकदम कमीत कमी जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येणार आहे, यामध्ये दंड सुद्धा आकारण्यात येणार आहे। एकदम जर तुम्ही जास्त रक्कम ठेवली तरी सुद्धा तुम्हाला दंडाचा सामना करावा लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, नेमकं आता तुमच्या बँकेमध्ये खात्यामध्ये रक्कम तुम्हाला ठेवायची आहे याच्याबद्दल माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नेमकी तुम्हाला किती रक्कम ठेवावी लागणार आहे, तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये आता कोणते 10 बदल करण्यात आले याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे। त्यामुळे तुमचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन पहा। भारतामध्ये सध्या प्रत्येक नागरिकाला आवश्यकतेनुसार अनेक बँकांमध्ये खाते उघडण्याचं स्वातंत्र्य आहे। आरबीआयने आतापर्यंत खात्यामध्ये संख्येवर कोणतेही बंधन घातलेले नव्हते आणि रक्कम ठेवीच्या संदर्भात सुद्धा जास्तीत जास्त असे कडक नियम लावलेले नव्हते। पण स्वातंत्र्यामुळे अनेक अडचणी आता निर्माण झालेत। अनेक जे लोक आहेत वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते ओपन करतात, ओपन केल्यानंतर वेगवेगळ्या बँकेमध्ये ठेवतात आणि ज्यामुळे जे सायबर क्राईम ब्रांच आहे या सायबर क्राईम मुळे जे लोक त्यांच्या बँक अकाउंट मधली अनेक रक्कम सुद्धा पळवली जात आहे। त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे अटी आणि नियम करण्यात आले आहेत। अनेक लोकांकडे असलेली अनावश्यक बँक खाती त्यांच्याकडे निष्क्रिय होणे, त्यामुळे बँक प्रणालीवर येणारा अनावश्यक भार, या सर्व कारणामुळे वेगवेगळे अटी आणि नियम लावण्यात आले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। अनेक प्रकारांमध्ये बहुविध बँक खात्याचा गैरवापर करून आर्थिक गुन्हे सुद्धा केले जातात।
असे निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी कडक नियम आता करण्यात आले। यामुळे आता तुमची जी बनावट खाते आहेत, काळा पैसा आहे, अनेक बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी हे नवीन नियम अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत। आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक सूचनामध्ये जे निष्क्रिय खाते, जे दंडात्मक कारवाईचा समावेश आहे, जे खाते आहेत, या नियमानुसार निष्क्रिय खात्यावर दंड आता केला जाणार आहे। मात्र या दंडाची आकारणी करताना विविध घटकांचा विचार केला जाईल हे सुद्धा त्यामध्ये सांगितले। उदाहरणार्थ, खाते किती काळ निष्क्रिय आहे, खातेधारकाने बँकेचे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे का, खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवली आहे का, इत्यादी गोष्टीचा विचार करूनच दंड आकारण्यात येणार आहे, अशी माहिती जे महाराष्ट्र सरकार नंतर भारत सरकार यांनी सांगितले। हे नियम आता आपण पाहूयात कोणकोणते नियम आहेत, बँकेच्या कोणकोणत्या नियमांमध्ये पालन करण्यात आले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आरबीआयने लागू केलेले 10 नियम पुढील प्रमाणे आहेत, सर्वांनी लक्ष देऊन पहा। सर्व बँकेची खाते नोंदणी प्रत्येक ग्राहकाने आपल्या आल्या सर्व खात्याची माहिती संबंधित बँकांना देणं हे अतिशय गरजेचं आहे। जे तुमच्या बँकेतील डिटेल आहे, जे प्रत्येक ग्राहकाने आपल्याविषयी व्यवस्थित ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे। दुसरा नियम आहे व्यवहाराची पारदर्शकता, सर्व आर्थिक व्यवहार कायदेशीर मार्गाने आणि पारदर्शकपणाने करावेत। जे आपण बँकेचे व्यवहार करतो ते अतिशय पारदर्शकता आणि आर्थिक व्यवहार जे आपल्या भारताने नियम लागू करून दिलेत त्या नियमानेच करावेत, अशी माहिती सुद्धा जे भारताचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा यांनी दिलेले आहेत। तर तिसरा नियम आहे तो म्हणजे खात्याचा उद्दिष्ट स्पष्ट करणं अतिशय गरजेचं आहे। प्रत्येक खात्याचा वापर कशासाठी केला जातो याची सुद्धा माहिती देणं अतिशय गरजेचं आहे। दुसरा चौथा आहे तो म्हणजे अपडेट, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे अपडेट राहणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि पाचवा नियम आहे म्हणजे प्रत्येक बँक खात्यासाठी केवायसी कागदपत्रे अद्ययावत करणं हे अतिशय, आता अनेक लोक बँक अकाउंटचे आधार कार्ड लिंक करणं हे सुद्धा अतिशय। सहावा नियम आहे पत्ता, फोन नंबर, इतर वैयक्तिक माहिती बदल झाल्यास सर्व बँकांना कळवणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। सातवा नियम आहे आधार कार्ड व पॅन कार्ड यासारख्या महत्वाच्या दस्तावेजची माहिती अचूक ठेवणे। आता अनेक लोकांचे सुद्धा आधार कार्डवरती वेगळं नाव असतं, नंतर बँक पासबुकवरती वेगळं नाव असतं, नंतर पॅन कार्डवरती सुद्धा वेगळं नाव असतं। त्यामुळे तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासबुक वरती तुमच्या नावावरती एकसारखं नाव सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे। त्यामुळे सुद्धा हे जो सातवा नियम आहे, सातवा नियम सुद्धा अतिशय गरजेचा आहे। जो आठवा नियम ऐकून घ्या, नियमित व्यवहार प्रत्येक खात्यात ठराविक कालावधीत किमान एक व्यवहार करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। अनेक लोकांची 4-5 खाते असतात, 4-5 खाते असल्यामुळे कोणत्याही एका बँकेवर तुम्ही व्यवहार करतात आणि जी दुसरी बँक खाते असतात त्यांच्यावरती कोणताही व्यवहार झालेला नसतो। त्यामुळे जे तुमचे वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते आहेत तर तुम्ही जास्त दिवस व्यवहार केला नंतर तुमचं जे बँक खाता आहे ते बंद होऊ शकतो। जो नवा नियम आहे ऑनलाईन बँकिंग किंवा एटीएम वापरून खाते सक्रिय ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। म्हणजे तुमचं जो ऑनलाईन व्यवहार करत असतो त्यामध्ये आपण एटीएम वापरत असतो, तो अनेक बँकेचे आपण एटीएम काढलेला असतो त्याला ऍक्टिव्ह ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। जो 11वा नियम आहे तो म्हणजे प्रत्येक खात्यात बँकेने निर्धारित केलेली रक्कम ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। अनेक लोक काय करतात, बँक अकाउंट ओपन करतात आणि ज्यामुळे ते रक्कम ठरवून दिली असते ते ठरवून दिलेली रक्कम ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणं हे सुद्धा करणार आहेत, अशी माहिती सुद्धा भारत सरकारकडून देण्यात आली। 12वा नियम आहे विविध प्रकारच्या खात्यासाठी वेगवेगळ्या किमान शिल्लकतेची माहिती ठेवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही वेगवेगळी खाती असतात आपल्यामध्ये, सेव्हिंग अकाउंट असेल, नंतर बिझनेस अकाउंट असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या बँकेमध्ये अकाउंट असतात। ते अकाउंट तुम्ही कोणते अकाउंट यूज करता, बिझनेससाठी करता, शेतीसाठी करता, वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही बँक अकाउंट ओपन करता, अनेक संस्थेसाठी यूज करता, याची माहिती बँकेला देणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। जे आपण दुसरा नियम आहे तो म्हणजे पिन आणि ओटीपी। आता अनेक बँकेमध्ये आपल्याला ओटीपी येत असतो, आपण कोणतीही रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर आपल्याला ओटीपी येत असतो, तो ओटीपी तुम्हाला कोणत्याही तुमच्या विश्वासू लोकांना सांगणं अतिशय गरजेचं आहे। दुसरं पाहिलं गेलं तर एखादा संशयास्पद व्यवहारामध्ये होत असेल तर ते बँकेला सुद्धा सूचित करणं, गोष्टी कळवणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। तुमच्या समोर एखादा व्यवहार घडत असेल तर तुम्ही बँकेला कळवणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे, म्हणजे जे तुम्हाला संशयास्पद वाटतो असा व्यवहार। तर अशा प्रकारचे कडक नियम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उद्यापासून लागू केलेले आहेत, ज्याचे पालन तुम्हाला जे करणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। बघा तुम्हाला सांगतो नेमकी किती रक्कम तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये ठेवणं, 1 लाखापेक्षा जास्त रक्कम आरबीआय मध्ये ठेवणं आणि तुमचं जे बचत खातं आहे, जे बचत खात्यात जे रोख रक्कम करणे सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आता तुम्हाला फक्त रोख रक्कम शाखेत घेऊन जाण्याची आणि डिपॉझिट स्लिप भरायची आहे, परंतु तुम्हाला करताना तुम्हाला मर्यादा ओलांडू शकत नाही हे लक्षात ठेवा।
बचत खात्यावर कमीत कमी 1 लाख तुम्ही बॅलन्स ठेवू शकता. आता बचत खात्यापेक्षा 1 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केल्याने आरबीआयने त्याच्याकडे लक्ष वेधले जाऊ शकते आणि तुमचे सर्व जे डॉक्युमेंट तपासून पाहू शकले. जर तुम्ही चुकीचे सापडले त्यामुळे तुम्हाला तुमच्यावरती दंड सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला समजलंच की असेल की तुम्हाला उद्यापासून कोणकोणते नियम लागू केलेत. तसेच तुम्हाला आता 1 लाख रुपयापेक्षा जास्त जर रक्कम तुमच्या खात्यामध्ये दिसले त्यावर तुमचे बँकेचे सुद्धा लक्ष त्याच्यावरती राहणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागायला सुद्धा सुरुवात होणार आहे. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त ज्या बँकेमध्ये ज्यांचे खाते अशा लोकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच आपण वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो. धन्यवाद.